आमचंच पोस्टर फोडून टाकू त्यामुळे आणि आम्ही पण स्क्रीन बिन फाडतो तसलं, म्हणजे आम्हाला ऑर्डरच असते तसं करायची. तर ते आमच्या ह्याच्यात मजा काय, फक्त आम्ही हे सगळं छान इन्स्टिट्यूशनलाइज करून शिकवलंय आमच्या सिनेमात की ऑर्गनाइज पद्धतीने डिसऑर्गनाइज कसं वागायचं ते आम्ही शिकवलंय. तर त्यासाठी हा सिनेमा जाऊन बघा. आणि बाकी जो काय आम्ही राडा केलाय तर तो आम्ही खूप पद्धतशीर केलाय. म्हणजे आज आपण आता काल परवाचा पाहिजे तसा नाही केला, आम्ही खूप ठरवून आणि व्यवस्थित छान केलेला आहे. सो त्याच्याबद्दल तुम्हाला छान शिक्षण ह्या आमच्या सिनेमामधून मिळेल. आणि ते घ्यायची गरज आता काळाची आहे हे आपल्या कळतच आहे. त्यामुळे आता जाऊन तुम्ही तो बघाच. सर्व खूप छान दिसताय आणि तुमच्यामुळे एक एनर्जी येते. सो सगळ्यांना ती तुम्हा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. शुभेच्छा सर्वांना थॉटॉलॉजीसाठी. आणि येस, तुमच्याकडे येईल मी की तुमच्या भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल. मला वाटतं की आजचा एक रील बनवला पाहिजे. या आठवड्यात एक पण खून का झाला नाही, ह्या आठवड्यात रेपच झाला नाही तर खून कुठून होणार, असा एक रील करून टाकला पाहिजे. माझं हे डीन म्हणून काम करताना मला जेव्हा विद्यार्थ्यांना जे शिकवलं त्याच्यामध्ये अशा टाईपचे हा विषय जेव्हा ऐकला तर असं वाटलं की फार इंटरेस्टिंग विषय आहे. मला वाटतं निर्माते आणि दिग्दर्शकांच्या मनाप्रमाणे झालाय तो, तिथे त्यांनी कुठे कॉम्प्रोमाइज केलं नाही. आणि सगळ्या कलाकारांना किंवा आम्ही पैसे हा विषय घेऊन मराठी पिक्चर बघतोच असं नाही, किंवा कलावंत म्हणून काही पैशासाठीच कामं करतो असं होतच नाही. पण बऱ्याच वेळेला पैसेच नसतात म्हणून मग चांगला चित्रपट होतो अशातला भाग नाही. पण पैशाशिवाय चित्रपट बनत नाही आणि पैशामुळे चित्रपट चांगला बनत नाही. तर चांगल्या आयडिया आणि चांगला सिनेमा आणि चांगले पैसे असं हे जुळून आलेलं गणित आहे. कारण खूप सुखसोयी दिल्या आणि चांगला चित्रपट बनवला असं कधी मी बघितलं नाही. पण मला वाटतं हा चांगला सिनेमा बनलाय, चांगला विषय आहे आणि हार्ट टचिंग आहे, वेगळा ज्याला सरप्राईज एलिमेंट विषयातलं असावं, सादरीकरणातलं असावं, ते ह्या सिनेमामध्ये आहे. त्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या सिनेमा प्रेक्षकांनी हा थिएटरमध्ये बघितला पाहिजे. नाहीतर दुर्दैव असं होतं की चांगला विषय पण येऊन जर बघितला नाही तर जरा हे वाटतं. तर ते होऊ नये एवढी अपेक्षा ठेवतो महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांकडून. धन्यवाद. नक्कीच. आणि याला खूप प्रतिसाद मिळणार आहे, त्यामुळे मला माहिती आहे की छानच असणार आहे आणि खूप छान प्रतिसाद सुद्धा मिळणार आहे. मी विजय सर तुमच्याकडे येईन. तुमची प्रत्येक भूमिका मला अशी खूप उत्सुकता असते की आता ही भूमिका काय असणार आहे. सेम यावेळेसही आहे. काय आहे ही भूमिका आणि काय आवडलंय तुम्हाला यातलं सगळ्यात जास्त? मलाही माझ्या भूमिकेची उत्सुकता असते, ती मी मिटवतो लेखक दिग्दर्शकांकडून. बऱ्याचदा असं असतात, सुदैवानं चांगली पत्रकार मंडळी इथं उपस्थित आहेत. मला आवर्जून सांगावं असं वाटेल, मला वाटतं सयाजी सर आणि आमची सगळी टीम मान्यता देतील या गोष्टीला की आम्ही दिसतो पडद्यावर पण त्याच्या मागे किती क्रिएटिव्हिटी लेखकाची असते, किती दिग्दर्शकाची असते, किती कॅमेरामॅनची असते, म्युझिक डायरेक्टर. मी साधं तुम्हाला सांगतो, एखादी सिरियल सुद्धा, सिनेमाचं तर सोडच, सिरियल 5 मिनिटं बॅकग्राऊंड म्युझिक काढून बघून दाखवा. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आमच्या अभिनेता म्हणून प्रतिमेवर किती होतो हे आम्हाला आतून माहिती असतं. प्रत्येक वेळी ते सांगितलं तर औपचारिक वाटू शकतं, पण आता या प्रसंगी सगळ्यांसमोर सांगावंसं वाटलं. मला जेव्हा हा सिनेमा आला, मी काही मोठा नामवंत कलाकार नाहीये, पण मला तरी सुद्धा मी माहिती काढली कोण सागर आणि प्रसाद नामजोशी. मला पुण्यातल्या मित्रांना मी विचारलं आणि त्यांनी सांगितलं अरे कर आवर्ज. मग मी भेटायला गेलो. मला आठवतंय आपण ऑफिसमध्ये भेटलो. कारण काय होतं की तेव्हा माझी ना नुकतीच सुरुवात होत होती आणि मला आतून छान खात्री आहे की मी कुठल्याही लिखाण आणि कुठल्याही दिग्दर्शकाकडे केलं तर मी चांगला नाही वाटणार. मला बरा दिसण्यासाठी त्यांची गरज लागतेच आणि मला चांगल्या सहकलाकारांची सुद्धा गरज लागते. तसा मी आधारलेला आहे यांच्यावर. काय योग्य शब्द प्रसादला सापडेल मला. तर याचा विषय इतका आगळा वेगळा आहे ना, इतका आगळा वेगळा आहे की मला असं वाटतं की ते गुंड मवाली हे शब्द ना मराठीतून हद्दपार होणार आहे. यापुढे महाराष्ट्रभर यांना पावटे हा शब्द प्रचलित होणार आहे. खूप
बरं वाटलं. या सगळ्या टीमचा मी भाग आहे आणि खूप उत्सुकता आहे ट्रेलरची. मलाही मी टीजर व्यतिरिक्त काही बघितलेलं नाहीये आणि सिनेमाची सुद्धा उत्सुकता आहे. महाराष्ट्रभरचा प्रेक्षक या सिनेमाने किती त्यांचं मनोरंजन होणार आहे याची प्रसिद्धी प्रमुखांनी त्या प्रेक्षकांपर्यंत त्यांच्यामध्ये उत्सुकता चालवण्यासाठी योग्य ती सोय केलेलीच असणार आहे. कारण बऱ्याचदा सिनेमा चांगला झालेला असतो आणि ते आम्हीच बघतो, असंही होतं. प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की हे इतकं सुंदर आहे, तर त्यांना त्यांचं काम माहितीच आहे, सांगायची गरज नाही. थँक्यू व्हेरी मच. मला सागर आणि प्रसाद दोघांनी मला या सिनेमात संधी दिली. थँक्यू व्हेरी मच. इथे आमंत्रित करायला आवडेल संदीप पाठक सर यांचं आगमन झालेलं आहे. कृपया त्यांनी इथे यावं. जोरात टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. सर तुमच्यापासूनच सुरुवात करूयात. आता मला तुमच्या भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल. नाही, आधी ह्याला बोलू दे. मी जरा ट्रॅफिक बिफिक उशीर चालू त्याच्यामुळे त्याला पायऱ्या चढत आलो. देऊ उत्तर मी? Yes. बरं. सगळ्यांना नमस्कार. पावटॉलॉजी हा सिनेमा करण्यामागे एक कारण असं होतं की प्रसाद नामजोशी आणि सागर या दोघांबरोबर मी रंगापतंगा नावाचा चित्रपट केला होता. त्यानंतर आम्ही व्हिडिओ पार्लर नावाचा चित्रपट केला होता. तो लवकरच प्रदर्शित होणार आहे. आणि एक आपलं टीमवर्क किंवा एक प्रत्येक माणसाशी नातं जोडलं जातं, तसं प्रसादशी खूप चांगली मैत्री झाल्यानंतर तो सिनेमा करतो आहे म्हटल्यानंतर असं असतं की हा मी आहे, तर तसा या चित्रपटामध्ये मी आहे. अत्यंत छोटीशी भूमिका आहे, परंतु आपले मित्र एकत्र येऊन पैसे टाकून चित्रपट करतात म्हटल्यानंतर आपण आपल्या पद्धतीनं खारीचा वाटा का होईना त्यामध्ये उचलूया, असा तो खारीचा वाटा या चित्रपटामध्ये माझा आहे. मी तुमची भूमिका करतो आहे, म्हणजे पत्रकाराची, आणि ती थोडीशी वेगळ्या शेडची आहे. तुम्ही चांगले पत्रकार आहात. मी थोडा असा पत्रकार आहे की आज काही मिळतंय का बातमी आणि काही मिळणार आहे का आज, अशा पद्धतीचा एक पत्रकार आहे. आणि माझे आणि सयाजी सरांचे एकत्र सीन आहेत. मला असं वाटतं 2 ते 3 सीन आहेत. परंतु नट म्हणून मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की कुठली भूमिका मोठी छोटी पेक्षा त्यात ऍक्टर म्हणून तुम्हाला मजा आली पाहिजे. तर ही भूमिका करताना माझं ते झालं की मला सयाजी सरांबरोबर परत एकदा स्क्रीन शेअर करायला मिळाला आणि मला खूप मजा आली. आणि मी नेहमी काही सिनेमांनी असं आहे की 1-2 सीन असं मी लोकांना सांगत गेलो, आणि आज असं होतं की लोक येऊन भेटतात म्हणतात सर तर देऊळ बंद मधला तुमचा एक सीन त्या असं होतं. तेव्हा मला असं वाटलं की नट म्हणून आपण उगीच एखादी मोठी भूमिका असेल तर त्याच्या मागे धावत असतो की हा रोल चांगला आहे, हा रोल चांगला आहे. तर तसं होत नाही. काही सिनेमांनी मला हा धडा दिलेला आहे की एक सीन सुद्धा तुमचा कधी कधी वर्क होतो. आणि आत्ताच्या काळामध्ये रीलच्या जमान्यामध्ये तर ते होतच की एखादा सीन काढून तो असं काही व्हायरल होतो की त्याच्यावरनं तुम्हाला ओळखलं जातं. सो माझी जरी छोटी भूमिका असली तरी एक छोटा खारीचा वाटा या पावटॉलॉजी मध्ये आहे. आणि मला असं वाटतं की ही फिल्म थिएटरमध्ये चालणं खूप गरजेचं आहे, कारण खूप चांगलं लिखाण आहे. सयाजी सर जसं म्हणाले की खूप चांगली लिहिली आहे, डिरेक्ट केली आहे, खूप जेन्युइन एफर्ट्स आहेत. तर त्यासाठी मला असं वाटतं की हा जेन्युइन एफर्टवाला सिनेमा आहे, प्रामाणिकपणे केलेला, वेगळा काहीतरी एक ऍब्सर्ड थॉट घेऊन मांडलेला हा विषय आहे. तर मला असं वाटतं की असा सिनेमा जर चालला तर वेगळा ट्रेंड सुद्धा मराठीमध्ये सेट होऊ शकतो. म्हणून हा चित्रपट चालणं गरजेचं आहे. भूमिकेपेक्षा मी जास्त बोललोय त्याबद्दल क्षमा. थँक्यू. धन्यवाद सर. पैसे कमी दिले काही फारसे कमी नाही दिले, पण एक आवर्जून सांगावं लागेल मला की डबिंगच्या दिवशी माझ्या वयाची बरीचशी माणसं असतील इथे, अनुभव सारखाच असेल माहित नाही, पण ना मला ते नवीन ऍप फोनचा हे बटन दाबलं की काय होतं आजही मुलांना विचारावं लागतं. डबिंगच्या दिवशी त्याने मला जीपे लॉन्च करून दिलं माझ्या फोनवर.
हॉटेल. पहिला प्रोड्युसर आहे. बाकीचे हँग झालं म्हणतात. आणि मला ते येत नव्हतं, त्याने हॉटेलमध्ये बसून आपण दोघांनी ते मला ते करून दिलं. त्याच्यानंतर पुन्हा कसं करायचं ते शिकवलं, ते मला काही कळलंच नाही ते आजही, पण त्याच्यावरच पैसे पाठवले. सॉरी. बाहेर तुझ्या अनेक भूमिका आम्ही पाहिलेल्या आहेत ज्याच्यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलंय. मला या भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल की यात काय वेगळेपण आहे आणि यात तू काय धमाल करणार आहेस. ह्याच्यात मी वेगळीच भूमिका केली का पावट्याची, फारच वेगळं. तर नाही, पण मला म्हणजे प्रसाद सरांबरोबर आधी पण काम केलं होतं, प्रसाद सरांबरोबर, सागरदाबरोबर व्हिडिओ पार्लरच्या वेळेला. आणि ह्या म्हणजे हा प्रोजेक्ट करावासा वाटण्याचं कारण कसं होतं की नरेशन आम्ही जे ऐकलं होतं स्क्रिप्टचं, तर त्याच्यात इटसेल्फ एक किक होती की ते ऐकताना असं खूप इन्स्पायरिंग टेक्स्ट होतं ते सगळंच. तर त्यामुळे पैशांचं किंवा कमर्शियल बाजूचा तेवढा विचार झालाच नाही आमच्याकडूनच कधी, कारण आम्हाला ती किक खूप आवडली, आम्हाला ते करायचं होतं जे आहे ते. आणि तिथे मग इतके खूप छान सहकलाकार आम्हाला सगळ्यांनाच मिळाले. आणि आमचं पण म्हणजे आता आम्ही सगळेच जी पावट्यांची गँग आहे आमची मुलांची, तर आम्ही असे भेटायचो मध्ये आणि आमचं खूप वेळा असं व्हायचं की अरे कधीतरी काहीतरी करूयात एकत्र, आणि ते फायनली करायला मिळत होतं. सो आणि ते पण प्रसाद सरांबरोबर. सो त्यामुळे खूपच भारी अनुभव होता सगळा. आणि मला वाटतं की त्या किकमुळेच सगळ्यांनी ते इतकं मनापासून सगळं केलं की त्याच्यात बाकीचे फॅक्टर्स कधी मध्ये आले नाहीत की कमर्शियल असेल किंवा काय असेल, कारण ते खूप इन्स्पायरिंग गोष्ट आणि टेक्स्ट स्क्रिप्ट पूर्णच होतं. सो आणि दुसरं असं की प्रसाद सर आणि सागरदाला खरं तर थँक्यू, कारण काय म्हणजे प्रेक्षकांची पण तक्रार असते आणि माझीही तक्रार असते की तेच रोल करायला देतात किंवा मला करायला मिळतात. तर असे विश्वास ठेवणारे डिरेक्टर खूप कमी उरलेत पटकन की नाही हा करेल, वेगळं करेल. तर तो दाखवल्याबद्दल धन्यवाद. आणि होपफुली आता बघितल्यावर कळेल तसं झालंय का नाही झालंय, पण नक्कीच त्यासाठी थँक्यू की थोडं वेगळं पण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न मलाही करता आला आणि सरांनी तसा विश्वास पण दाखवला. थँक्यू. खूपच सुखता वाटली आहे, पण वेगळेपण याच्यामध्ये आणि मजा येणार. येस कृतिका. मला छान वाटतंय की या फिल्मचा मी एक भाग आहे, आणि त्यामुळे मी सगळ्यांनाच आवाहन करेन की नक्की थिएटरमध्ये जाऊनच हा चित्रपट बघा. धन्यवाद. मला सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा कळलं की फिल्म रिलीज होतीये, खूप गरजेचं होतं ही फिल्म बाहेर येणं. सगळ्यांची एनर्जी लागली होती, इतकी मोठी टीम. राधा मी नेहा सागरला खूप वर्षापासून ओळखते, नंतर प्रसाद नांदुरशी सरांना ओळखते. तर इतकी ओळख असताना की हा असं असतं की आपण एकत्र काम करू आणि हे काम घडलं. लॉकडाऊनच्या आधी झालं. आता असं होतं की आता ही फिल्म बाहेर येणार, मज्जा होणार. आणि त्यानंतर लॉकडाऊन आलं तेव्हा असं झालेलं की यार हे नव्हतं व्हायला हवं. आणि सागरचा मेसेज आला, फोन आला की अरे आपली फिल्म रिलीज होतीये. तेव्हा असं झालं की माझ्या नवऱ्याला मी आधी मिठी मारली, अरे आमची एक उत्तम एनर्जी लागलेली फिल्म बाहेर येतेय आणि त्याच्यामुळे खूप जण खुश होणार आहेत. फक्त स्क्रीनवर दिसणारे नाही, तर स्क्रीनच्या मागे काम करणारी खूप लोक आहेत. गिरीश आहेत, त्याला पण मी खूप वर्षापासून ओळखतेय. प्रत्येक जण म्हणत होतं की ही बाहेर यायला पाहिजे फिल्म, कारण खूप वेगळा सब्जेक्ट आहे, प्रत्येकाचं कॅरेक्टरही वेगळं आहे. राधा मी सिरियल मध्ये एक विलन वगैरे करत असते, पण हे कॅरेक्टर जे पावट्याचं आहे ते येणं गरजेचं होतं की हा मी हे करू शकले ह्या डिरेक्टर्समुळे. हे कुठंतरी बाहेर येणं गरजेचं आहे, एवढंच माझं म्हणणं होतं. आणि बाकीच्यांबरोबर तर मजा केलीच आहे, जशी कृतिका म्हणाली, एवढ्या मोठमोठ्या कलाकारांबरोबर मजा केली आहे. हरीश, अपूर्वा, पार्थ, इव्हन सुयश आज नाहीये. आम्ही खूप धमाल केली आणि ती थोडी जरी रिफ्लेक्ट झाली स्क्रीनवर तरी तुम्हाला मजा येणार, एवढंच म्हणेल मी. चला, थँक्यू. 1, 2, 3